बातमी नाशिकमधून गोदावरी नदीला आलेला पूर ओसरल्यावर सध्या गोदाकाठी भले मोठे दगड वाहून आल्याचं चित्र आहे। गोदाकाठच्या घाटांवर हे भले मोठे दगड वाहून आलेत। पुराच्या पाण्याने भल्या मोठ्या शेळ्या वाहून आल्यात। पुराच्या पाण्याची प्रचंड ताकद यातून दिसून येते। नाशिकच्या गोदावरीला आलेला पूर ओसरलेला आहे, मात्र हा पूर किती भयंकर होता याची प्रचिती आता गोदाकाठावर यायला लागलेली आहे। आपण आता जे मोठमोठे दगड बघत आहोत हे गोदावरीच्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून आलेले आहेत। गोदावरी नदीला गेल्या 3 दिवस पूर होता, पूरस्थिती कायम होती आणि त्यामध्येच हे असे मोठमोठे दगड गोदा पात्रावर वाहून आलेले। हे गोदावरीच्या काठावरचं वाहनतळ आहे आणि या संपूर्ण वाहनतळ परिसरामध्ये असेच दगड खडक हे वाहत आलेले आहेत। आता इथल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून गोदा पात्राची स्वच्छता केली जाते, गाळ उपसला जातोय, पानवेली काढल्या जातात, मात्र हे मोठे दगड आता कुठे ठेवायचे हा प्रश्न आहे। मागच्या बाजूला मेकॅनिकल गेटचं काम सुरू होतं, त्या मेकॅनिकल गेटच्या कामासाठी भिंत टाकण्याचं काम सुरू होतं आणि त्यावेळेस तिथनं जे दगड बाहेर काढण्यात आलेले होते ते सगळे दगड आता गोदा पात्राच्या दिशेने वाहून आलेले आहेत। केवळ आता इथलं पाणी कमी झाले म्हणून इथली परिस्थिती आपल्याला बघायला मिळते, मात्र जेव्हा ह्या गोदा पात्रातलं आत्ताही जे पाण्याचा वेग आहे, प्रवाह आहे, हा जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत या नदी पात्रामध्ये आणखी किती मोठमोठे दगड वाहून गेलेले आहेत हे सांगता येणार नाही। मागच्या वेळेस देखील अशा स्वरूपाचा पाऊस आलेला होता आणि त्यावेळेस सुशोभीकरणासाठी वापरण्यात आलेल्या ह्या फरशा देखील पुढे 100 ते 150 मीटर पर्यंत वाहून गेलेल्या होत्या। यंदा आत्ता दगड वाहून आल्याचं दिसतंय, परंतु पुढच्या स्मार्ट सिटीच्या कामाचा अंदाज प्रशासनालाही घेता येत नाही। जेव्हा हा पूर पूर्णपणे ओसरेल त्याच वेळेस खरी परिस्थिती लक्षात येणार आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।